शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे। हा पक्ष एकनाथ शिंदेंचा होऊच शकत नाही। जे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं आहे ते तातडीनं गोठवण्यात यावं, हा युक्तिवाद आहे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा। आतापर्यंत सलग 5 वेळा कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला, पण आतापर्यंत कपिल सिब्बलांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवा अशी मागणी कधीच केली नव्हती। पण कालच्या युक्तिवादाच्या शेवटच्या दिवशी कपिल सिब्बलांनी शेवटचा घाव टाकला। शेवटच्या दिवशी युक्तिवाद करताना त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी थेटच मागणी केली। एकनाथ शिंदे गट अनधिकृतपणे या पक्ष आणि चिन्हाचा वापर करत आहेत। जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि मलाही मिळू शकत नसेल तर ते चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे, कारण ते नाव माझा हक्क आहे, अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत युक्तिवाद केला। एवढंच नाही तर कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच काही रोखठोक सवाल विचारले। नक्की काय होता कपिल सिब्बलांचा शेवटचा युक्तिवाद? शेवटच्या दिवशी नेमका कोणता शेवटचा घाव घालण्यात आला आणि यामुळे आता पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाणार का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गेली 4 वर्ष शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर कायदेशीर आणि राजकीय पातळीवर मोठा खल सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगानं अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्हही वापरण्याची परवानगी दिली। या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। याच याचिकेवर आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। याच सुनावणीच्या अखेरच्या क्षणी कपिल सिब्बल यांनी आपला मास्टर स्ट्रोक खेळला। सिब्बल यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा आहे, तो एकनाथ शिंदे यांचा होऊच शकत नाही। त्यामुळं हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळण्याचा प्रश्नच येत नाही। एकनाथ शिंदे गट अनधिकृतपणे पक्ष आणि चिन्हाचा वापर करत आहेत। ज्या गोष्टीचा उपभोग घेण्याचा त्यांना कधीच हक्क नव्हता, त्याच गोष्टीवर एकनाथ शिंदे गट आपला कायदेशीर हक्क सांगू शकत नाही। त्यामुळं जर हे चिन्ह त्यांनाही मिळू शकत नाही आणि आम्हालाही मिळू शकत नसेल तर ते तात्काळ गोठवण्यात यावं। एखादी बेकायदेशीर कृती करून कुणीही स्वतःसाठी न्याय हक्क निर्माण करू शकत नाही, असा घणाघात कपिल सिब्बल यांनी केला। या संपूर्ण युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि साधा सोपा फरक न्यायालयाला समजावून सांगितला। तो फरक म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक। कपिल सिब्बल म्हणाले की विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार खासदार हे फक्त 5 वर्षांसाठी मर्यादित असतात, पण मूळ राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो। त्यामुळं राजकीय पक्ष शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवं आणि जर तसं होत नसेल तर ते गोठवायला हवं। याचबरोबर कपिल सिब्बल यांनी राज्यघटनेतील 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचा दाखला दिला। ते म्हणाले की या कायद्याचा अर्थ असा अजिबात काढू नका की ज्यामुळं कुणालाही सहज पक्षांतर करण्याची किंवा पक्ष फोडण्याची मुभा मिळेल। असं करणं हा एक प्रकारचा गुन्हाच ठरेल। जर तुम्ही असं मानत असाल की 19 जुलैनंतर एकनाथ शिंदे गटाला इतका पाठिंबा मिळाला आहे तर तुम्ही अप्रत्यक्षपणे या पक्षांतरालाच प्रोत्साहन देतात। उद्धव ठाकरे गटाचा हा युक्तिवाद फक्त बहुमत कुणाकडे होतं एवढा पुरताच मर्यादित नाही। कपिल सिब्बल यांनी न्यायालयात अनेक रोखठोक सवाल उभे केले। विधिमंडळातील बहुमतालाच मूळ राजकीय पक्षाचं बहुमत मानता येईल का? 21 जूनला खरंच पक्षात फूट पडली होती का? नंतर मिळवलेलं संख्याबळ आधी केलेल्या बेकायदेशीर कृतीला वैध ठरवू शकतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची 2018ची घटना निवडणूक आयोगानं नेमकी कोणत्या अधिकाराखाली नाकारली? या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही कपिल सिब्बल यांनी बोट ठेवलं। सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत कपिल सिब्बल यांनी विचारलं की निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातील बहुमताची चाचणी लावणं कितपत योग्य आहे? विधानसभा अध्यक्ष हे एका लवादासारखे काम करतात। पक्षाची 2018ची घटना रेकॉर्डवर होती की नाही असल्या गोष्टींचा न्यायनिवाडा करणं हे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्राच्या पूर्णपणे बाहेरचं आहे। जर अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला असेल तर सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करू शकतं। थोडक्यात सांगायचं तर कपिल सिब्बल यांचा हा शेवटचा घाव खूप खोलवर जाणार आहे, कारण जर सर्वोच्च न्यायालयाने असं मानलं की अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला होता तर त्याचा थेट परिणाम निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या निर्णयावर होईल। जर न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला तर या आमदारांची अपात्रता ही आजपासून नाही तर मूळ घटनेच्या तारखेपासून मानली जाईल। म्हणजेच एकनाथ शिंदेंचे आमदार सुरुवातीपासूनच अपात्र ठरतील आणि आपोआपच पक्ष आणि चिन्हाचा निर्णयही पलटू शकेल।
आता वकील कपिल सिब्बल यांच्या या मास्टर स्ट्रोक युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेणार का, की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवणार, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, धनुष्यबाण गोठवला जाईल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.